नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या कार्यालयाचे पत्र दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। विषय आहे पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीकरिता उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक अग्राह्य धरण्याबाबत पत्रात म्हटले आहे की महोदय, आपण सादर केलेल्या संदर्भाधीन प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक पदभरती करण्यात येत आहे। त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्याने केली जात असली तरी ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने तसेच पहिल्या टप्प्यातील 10% रिक्त जागा अपात्र गैरहजर या जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी जे निकष उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेसाठी लागू होते तेच निकष या चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहतील। सबब पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक 16/10/2023 या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय ग्राह्य धरणे नियमोचित आहे। या संदर्भात शासनाने दिनांक 10/11/2022 मधील तरतुदी व आपला उपरोक्त दिनांक 15/1/2025च्या संदर्भाधीन प्रस्ताव विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती संदर्भात निश्चित केलेल्या दिनांक 16/10/2023 या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे। त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती, असे आदेश शरद सिंह माकने कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्रानुसार दिले आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास सदरील पत्र हे आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे।